जवे बात करा तो मज्जा देखो जद्दे दायच्छा वो सोरे तपराजा श्री दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सुंदर श्री गुरुदेव दत्त दिगंबरा धीरे से लेके जाना पड़ेगा तो फोटो निशान के लिए मिल जाएगा अंदर ले नमस्कार सगळ्यांचं आलेल्या भक्तगणांचं साधू महंत महात्मा या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। व्यासपीठावर दर्शन मिळणं हा खूप अलभ्य लाभ आहे। समस्त सर्व साधू महंतांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तर आपण मुख्य कार्यक्रमाला सर्व महंतांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आपण लवकरच आता हा पुढचा जो कार्यक्रम आहे मुख्य चादर विधी ज्याला महंताई ही म्हटले जाते की 3 आखाड्यांची वैष्णव आखाड्यांची नाशिकला परंपरा आहे आणि शैव आखाड्यांची त्र्यंबकेश्वरला परंपरा आहे। टोटल 13 आखाडे जे असतात त्यामधल्या 3 आखाडे नाशिकला स्नान करतात, 10 आखाड्यांचं त्र्यंबकेश्वरला स्नान असतं। आज त्र्यंबक नाशिक आणि सर्व मंडलाचे महंत या ठिकाणी आलेले त्यांचं जोरदार टाळ्या वाजून एकदा आपण स्वागत करूया। सियावल रामचंद्र की पवन सुत हनुमान की आवाज येत नाही। जय श्रीराम जय जय श्रीराम। आजच्या या आपल्या रामतीर्थ निरंजन मठाच्या या पट्टाभिषेक सोहळा आज शिवराज्याभिषेक दिन सुद्धा आहे। हे खूप मोठा योगायोग आज आलेला आहे का ह्या शिवतीर्थ निरंजन मठाच्या वतीने आणि आपली वेदविद्या पाठशाळेच्या असलेले संस्थापक आणि स्मार्त चुडामणी शांताराम बापूजींना भानोसे गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी या आजच्या कार्यक्रमाचं अवलोकन करावं आणि प्रास्ताविक करावं, ज्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना हा विधी काय आहे आणि या विधीचं महत्त्व कसं असतं हे ते आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगतील। उपस्थित असणारे सर्व साधू संत महंत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक अन्य मंडलातून आलेले सर्व या सर्वांचं आपल्या रामतीर्थ गोदावरी सेवा समिती वैदिक गुरुकुल यांच्या वतीने हार्दिक स्वागत, अभिनंदन आणि नमस्कार। विशेष म्हणजे या सर्व साधू वृंदांच्या उपस्थितीमधला आजचा दिवस हा दुग्ध शर्करा योग आहे। आज ज्यांना आपण महंताई देणार आहोत आणि जे श्री महंतपदी विराजमान होणार आहेत हे पूर्वाश्रमीचे श्रीयुत नाशिकमधील
शिंगणे घराणं एक वैदिक घराणं म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये त्यांचं नाव आहे निखिल शिंगणे. हे पूर्वाश्रमीचे तीर्थोपाध्याय सनातन वैदिक परंपरेतील त्यांचं घराणं आहे आणि त्या घराण्यामधून ह्यांचे जे वडील आहेत धनंजय शिंगणे आणि आजोबा जे होते ते वेदमूर्ती दत्तात्रय शिंगणे हे मोठे घनपाठी वैदिक होते आणि त्यांची परंपरा ही खूप मोठी आहे. त्या परंपरेतील एक वृक्ष श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील जे शिंगणे घराणं आहे ते या इथूनच तिथे गेलेलं आहे. हा झाला त्यांचा कौटुंबिक परिचय. परंतु वैयक्तिक ज्यांना आपण महंताई देणार आहोत ते निखिल शिंगणे 2002मध्ये BCom झाल्यानंतर आंग्ल विद्यापंडित झाल्यानंतर इस्कॉन या ह्या संस्थेमध्ये वळले आणि 2005 साली त्यांची तिथं दीक्षा झाली. दीक्षा झाल्यानंतर त्यांना अध्यात्माची गोडी साधू संत महंत विरक्त वृत्तीने ब्रह्मचारी अवस्थेमध्ये ते राहायला लागले आणि 2010 ते 16पर्यंत त्यांनी ही अखंड तीर्थांवरची सेवा सगळ्या आपल्या गंगा गोदावरी पंचकोटी तीर्थपुरोहित संघ असेल, सनातन वैदिक धर्मसभा असेल, भद्रकाली मंदिर ट्रस्ट असेल, आपलं वैदिक ज्ञान विज्ञान गुरुकुल संस्था ही असेल, अशा अनेक धार्मिक संस्थांशी त्यांचा संबंध आला आणि नामसंकीर्तनावरती भर देऊन कलौ नामसंकीर्तनम असं म्हटलेलं आहे. कलियुगात नामसंकीर्तनाचं महत्त्व लक्षात घेऊन हे या परंपरेमध्ये आपल्या इथं जी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीनी गेल्या 3 वर्षांपासून आरतीचा जो उपक्रम सुरू केला गंगेवरती, तर त्या 3 वर्षांपासून अखंड रोज भगवद्गीतेचा एक श्लोक त्याच्यावरती विवरण करून ते रोज त्याचं निरूपण करीत आहेत आत्तापर्यंत. आणि आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत आणि या निरूपणाचा फायदा असा झाला की त्यांचे जवळजवळ 1000-1500 भक्त हे त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे चाहते झालेले आहेत आणि त्यांचं हे कार्य बघून आपले महंत भक्तिचरणदासजी महाराज इथे आले होते आणि या ठिकाणी बघून त्यांनी सांगितलं की तुमचं कार्य खूप मोठं आहे, वैदिक गुरुकुल तुम्ही चालवत आहात, 50 विद्यार्थी इथं वेदांचं शिक्षण घेत आहेत, आरतीचं प्रशिक्षण पण आपण याच ठिकाणी ह्या सगळ्या गोदा सेवकांना देण्याची ही वास्तू आहे आणि हे सगळं करण्याचं श्रेय हे नरसिंह प्रभुदासजी महाराजांकडे जातं आणि म्हणून त्यांचा उत्तरोत्तर नावलौकिक हा पुढे होत गेला आणि त्यानंतर दर महिन्याच्या 1 आणि 3 शनिवारी इथे सत्संग केला जातो आणि त्या सत्संगाला अनेक लोक उपस्थित असतात. हा गेल्या 3 वर्षांपासूनचा त्यांचा हा उपक्रम अव्याहतपणे बघून भक्तिचरणदास महाराज म्हणाले की आपल्या इथे जो विरक्त साधू समाज मंडळ नाशिक मंडळ जे आहे त्या मंडळाकडनं आपण यांना एवढ्या विरक्त अवस्थेमध्ये जर ते आहेत तर त्यांना आपण महंतपदी का बरं नियुक्त करू नये आणि त्यांचा पट्टाभिषेक का करू नये असा प्रश्न निर्माण झाला आणि मग उपस्थित असणारे हे सगळे साधू संत महंत ह्या सगळ्यांनी त्याची दखल घेतली आणि आजचा सोनियाचा दिवस जो आहे तो आज इथे उगवला आणि आपण सर्व उपस्थितीच्या साक्षीने हा जय श्रीराम. आजचा योग हा काही वेगळाच आहे. अनेक तीर्थपुरोहित या ठिकाणी उपस्थित आहे आणि नाशिकला होत असलेली ही महंताई ह्याला सुद्धा एक आगळं वेगळं महत्त्व आहे का ज्यांचं घराणं स्वतः इथलं तीर्थपुरोहित होतं, तीर्थोपाध्याय आहेत, अशा घराण्यामधून हे महंताई होते. याचा एक अलौकिक असा योग हा साधून आलेला आहे. यानंतर मी आपल्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात आपले मनोगत व्यक्त करावे. मंचावर उपस्थित असलेले सर्व साधू संत आणि आज ज्यांना पट्टाभिषेक होणार आहे किंवा होतो आहे असे परमपूजनीय नृसिंह कृपा प्रभूजी आणि बंधू भगिनींनो, गेल्या 3 वर्षापासून आपण गोदावरी आरती ही प्रारंभ केलेली आहे आणि आरती समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम हे सुरू केलेले आहेत. आज ज्यांना पट्टाभिषेक होतोय अशा प्रभूजींच्या नेतृत्वाखाली आपण
हेरिटेज वॉक म्हणजे वारसा सहल, गोदा स्वच्छता, आरतीचं प्रशिक्षण, त्यानंतर सत्संग, रोज गीतापाठ आणि रोज गंगेवर आरतीच्या ठिकाणी ध्यान, एवढे उपक्रम सुरू केले. त्या सगळ्या उपक्रमांना अधिक गती मिळावी यासाठी आध्यात्मिक अधिष्ठान असावं म्हणून आज आपण या मठाची, मठ पूर्वी होताच तो पुनर्स्थापित करत आहोत किंवा पुन्हा त्या मठाचं काम सुरू करतो आहोत. रामतीर्थ पूजनीय स्वामीजींना मी यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण जे शोभायात्रा बघितली ते शोभायात्रांमध्ये जे निशाण आपण बघितले ते श्री दिगंबर आखाडा नाशिक येथे ते निशाण असतं. आणि दुसरं निर्वाणी आखाड्याचाच जो आखाडा आहे खाकी आखाडा, त्या खाकी आखाड्यातून आलेले या दोन निशाण, हे दोन निशाण म्हणजे दैवत आहे. आखाड्यांचे जे प्रमाण मानलं जातं त्यांची शोभायात्रा काढून ते इथं आलेले आहेत. त्यांचं यथोचित पूजन आतमध्ये झालेलं आहे. ज्यांना नंतर दर्शन घ्यायचं हा योग फक्त कुंभमेळ्यातच मिळत असतो, तो आपल्याला या निमित्ताने मिळतोय, ते आपण घेऊ शकणार आहे. या पुस्तकाचं विमोचन आपण या ठिकाणी सर्व साधू महंत आणि रामेश्वरजी नाईक यांच्या उपस्थित या ठिकाणी करणार आहोत. द्या इकडे आपलं नाशिक. आणि दुसरं पुस्तक जे आहे जे जनस्थानचे अवलिया, ज्या नाशिक पुण्यनगरीला जनस्थान म्हणूनही संबोधल्या जात होतं किंवा जातं आहे, त्या जनस्थानचे अवलिया, त्याची काय वैशिष्ट्य आहे, तिथले कोणते महत्त्वाचे ठिकाणं असतील, व्यक्ती असतील, वल्ली असतील, ह्याचंसुद्धा एक अतिशय चांगलं संकलन हे इतिहास संकलन समितीच्या माध्यमातून प्रशांतजी भरवीरकर यांनी केलेलं आहे. त्याचंही प्रकाशन आपण या ठिकाणी करणार आहोत. मी दोन्ही लेखकांना, देवेंद्रजी पंड्या माझ्या डाव्या बाजूला उभे आहेत, महाराजजी, आणि स्वागत करायचं आहे. या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी सर्व तिन्ही विरक्त साधू समाज मंडळाच्या वतीने संपन्न झालं आहे. रामेश्वरजी नाईक यांची उपस्थिती विशेष इथं आपल्याला या पुस्तक प्रकाशनाला लाभलेली आहे. त्यांना आम्ही आत्ता विनंती केली की आपण 2 शब्द बोलाल का. महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य शिबिर आपण ऐकलेले असतील अनेक ठिकाणी, जे महाआरोग्य शिबिर जे आयोजित केले गेले, सर्व महंतांना विनंती की बसून घ्या, स्थानापन्न व्हावं. त्याचं संपूर्ण नियोजन अनेक कष्टकरी दुर्बल समाजातल्या सगळ्या घटकांना जी आरोग्य सेवा पुरवली तेच हे रामेश्वर नाईक आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. तर त्यांनी आत्ता सांगितलं की मी बोलून नाही दाखवणार, मी माझं काम कायम कृतीतून दाखवत असतो, त्याच्यामुळे मी आज इथं व्यक्त होणार नाही. मी तुम्हाला समन्वयक म्हणून त्र्यंबक आणि नाशिकचा कुंभमेळा कसा यशस्वी होईल आणि समाज, शासन आणि महंत आखाडे यांच्यातला समन्वय मी कसा साधील हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवेल. त्यांचा एकदा जोरदार टाळ्या वाजून. या विमोचनानंतर दिगंबर आखाड्याचे श्री महंतसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत का, जे नाशिकमध्येच ते तपोवनात असलेला दिगंबर आखाड्याचे महंत श्री रामकिशोरदास शास्त्रीजी या ठिकाणी आपलं मनोगत आणि आशीर्वचन देतील. बोलो चैतन्य महाप्रभु की, गंगा गोदावरी की, संत समाज की, सीतानाथ समारंभाम रामानंदार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. मंच पर उपस्थित प्रशासन के प्रतिनिधि एवं अखाड़ों के बीच में जो समन्वय, तालमेल, मुख्यमंत्री से लेके प्रशासन से लेकर अखाड़ों के बीच में जो मेले का कार्य है उसमें तालमेल बैठाने के लिए सरकार के प्रतिनिधि श्री रामेश्वर जी, गिरीश महाजन के प्रतिनिधि और मंच पर उपस्थित सभी अखाड़ों के, थोड़ी शांतता, विशेषकर आनंद अखाड़े से श्री शंकरानंद जी महाराज और नासिक मंडल के श्री महंत राम शनईदास जी महाराज एवं नासिक विरक्त मंडल के अध्यक्ष श्री महंत भक्तिचरण दास जी एवं उपस्थित साईं किरण के महंत श्री संतोष दास जी, जो रामकुंड पर अहर्निश अन्न क्षेत्र की सेवा सुबह 8 बजे 10 बजे से लेकर 12 बजे रात तक अन्नदान, चाय दान, नाश्ता दान सब करते हैं 12 महीना अहर्निश. ऐसे ऐसे संत विभूति यहाँ विराजमान हैं, इनको जितना भी धन्यवाद दिया जाए उतना कम है, क्योंकि अन्नदान से बढ़ के कोई दान, कोई भेदभाव नहीं, कोई पक्षपात नहीं, हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, किसी भी पंथ का हो, सबको अन्नदान भोजन कराते हैं सुबह से शाम तक 12 बजे रात तक. और नासिक जिले के सभी मंडल यहाँ और महंत लोग हमारे उपस्थित हैं. महामंडलेश्वर, मैं ज़्यादा कुछ नहीं कहूँगा. आज वो शुभ घड़ी है और हर्ष का विषय है. रामतीर्थ मठ के संचालक
आपको श्री नरसिंह कृपादास जी महाराज को आज विधिवत संत समाज के द्वारा पट्टाभिषेक कर हमारे साधु समाज में चादर विधि बोलते हैं। चादर विधि कर सभी अखाड़ों के महंत, संत मंडल के सभी मंडलों के महंत और आप सब जनता के भक्तों के अनुयायियों के समक्ष आज वो घड़ी आ गई है। अभी थोड़ी देर में पट्टाभिषेक होगा और निरंजन देव राम तीर्थ का जो भी कारोबार है सब इनकी जवाबदारी आज से है। इसको आगे अंतर्राष्ट्रीय स्तर पर ले जाएंगे, यही हमारी कामना करते हैं, आग्रह रखते हैं। और इन्हीं शब्दों के साथ हम भावी आज जो है शुभकामना देते हुए जो संत समाज ने, यहाँ के भक्तों ने जो विश्वास व्यक्त किया है इन पर, वो आज शुभ घड़ी अभी आपके सामने होगी। और अग्रिम मैं शुभकामना देते हुए अपनी वाणी को विश्राम देता हूँ। बहुत बहुत धनेश चंद्र गोस्वामी यांना मी प्रभूजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आणि आशीर्वचन या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यायचं आहे। कृपया आपलं मनोगत 1-2 मिनिटात व्यक्त करावं। थोडं पुरुष मंडळींना विनंती, थोडं तरफ से शुभकामना है। और इस तरह से देश का ध्वज का चंद्रमा बढ़ता है ना, ध्वज का चंद्रमा बढ़ता है, उसको सब लोग पूजते हैं। उसी तरह से नरसिंह कृपा का यश और वैभव उत्तरोत्तर बढ़ता रहे। जय श्री राधे। धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद रमेश चंद्र जी। आपकी वाणी से सभी लोग बहुत अच्छी प्रसन्नता से आपका आशीर्वचन पाया गया। नाशिक मंदिराचे अध्यक्ष जे आपल्या नरसिंह कृपादास महाराजांना त्यांचा खूप चांगला सहवास आणि मार्गदर्शन सतत लाभत आलं, त्यांच्या बरोबरीने त्यांनी व्यवस्थापन मंडळात काम केलं, असे कृष्णदन प्रभूजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात आपलं मनोगत महाराजी फक्त थोडं आपण आशीर्वाद द्यावे ही विनंती। जय श्रीराम। तर नरसिंह कृपा प्रभू यांचा जन्म गोदाकाठी झालेला आहे आणि इतक्या वर्षांचं त्यांचं साधना, जवळपास गेली 25 ते 30 वर्ष आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनमध्ये त्यांनी भगवद्गीता, श्रीमद भागवत यांचं अध्ययन आणि हरिकृष्ण मंत्राची साधना त्यांनी केलेली आहे। आणि त्या आधारे तेवढंच नव्हे तर आता जसं जयंतरावजींनी सांगितलं की 3 वर्षापासून जी गोदावरी आरती सुरू झालेली आहे, तर त्याचा गोदावरी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या उपाध्यक्ष रूपाने देखील त्यांनी खूप साऱ्या युवकांना मार्गदर्शन दिलेलं आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे ते गाढे अभ्यासक देखील आहे। तर असं बहुमूल्य आपण ज्याला म्हणू शकतो की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांना आज ही महंताई देण्यात येत आहेत। तर आम्ही श्री श्री राधा मदन गोपालजी, गोदावरी माता आणि प्रभू श्रीराम यांच्या चरणी अशीच प्रार्थना अर्पण करतो की त्यांच्याकडनं सनातन धर्माची अधिकाधिक सेवा होत राहो आणि त्यांचे आशीर्वाद त्यांच्या माध्यमातून सर्वांना मिळत राहो। हरे कृष्ण। छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद कृष्णदन प्रभूजी। यानंतर आपला बडा लक्ष्मीनारायण मंदिर जे आहे त्याचे श्रीमंत रामस्नेहीदास महाराज जी आपल्या इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आशीर्वचन द्यावं। अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। आज ये कार्यक्रम जो हो रहा है, ये बहुत सौभाग्य की बात है कि महंताई पट्टाभिषेक जो किया जा रहा है, उसमें श्री क्षेत्र नासिक आद्य संत महंत मंडल की तरफ से सभी महंतों की तरफ से इनको हार्दिक 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 बधाई और शुभकामनाएं। इतना कहते हुए अपने ज़्यादा बात ना बोलते हुए अपनी वाणी को विराम देता हूँ। ओम शांति शांति शांति। खास त्र्यंबकेश्वरून आलेले आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी त्र्यंबकेश्वरची बुलंद तोप आखाड्याची शंकरानंद महाराजजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला आशीर्वाद द्यावा। हरिओम। महाराजाबद्दल सर्वांनी सांगितलं, पण मी एक छोटं सांगतोय की साधूचं कसं असतं की मी माझेपण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तोच संन्यासी जाण निरंतर। आपण जे पूर्वी होतो ते होतो, पण आज आपण समाजाला अर्पित झाला आणि समाजाचं आहे पूर्व जीवनाचं आणि तुमचा आता याच्या पुढे आमच्या परंपरेनुसार काही एक संबंध उरलेला नाही। तुम्ही समाजाबद्दल तुम्ही फार फार सेवा करावी, मार्गदर्शन करावं, एवढंच मी बोलून आपल्याला माझ्या एक छोट्या माणसाच्या एक अल्पशा शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो। हरिओम हरिओम हरिओम। वारकरी संप्रदायाची परंपरा प्रामुख्यानं जपणारे आणि निर्मोही आखाड्याचे महंत महामंडलेश्वर जगद्गुरु महामंडलेश्वर द्वाराचार्य वारकरी संप्रदायांचा खूप मोठा परिवार त्यांचा आहे असे रामकृष्ण लहवीतकर महाराज आपल्याला मार्गदर्शन करते। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः। पुण्यसलीला गोदावरीच्या या तीरावर श्री नरसिंह कृपादासजी महाराज यांच्या मंडल महंताई चादर ओढणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उपस्थित नाशिक स्थित त्यांनी आणि आखाड्याचे प्रमुख
आणि सर्व इथले स्थानिक महंत, सर्व वेदमूर्ती आणि महाराजांचे सर्व चाहते. खरं तर सनातन वैदिक धर्माचं पुनरुत्थान व्हावं म्हणून मध्ययुगामध्ये भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यानंतर जे आचार्य निर्माण झाले त्यामध्ये भगवत पूज्यपाद रामानंदाचार्य की ज्यांनी समाजामध्ये विशिष्टाद्वैत म्हणलं, त्यांच्यानंतर भगवत पूज्यपाद विष्णुस्वामी त्याच परंपरेमध्ये वल्लभाचार्य की ज्यांनी शुद्धाद्वैत म्हणलं, त्याच्यानंतर भगवत पूज्यपाद मध्वाचार्य की ज्यांनी केवळद्वैत म्हणलं आणि त्याच परंपरेमध्ये प्रातस्मरणीय प्रभू गौरांग महाप्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभू या परंपरे झाले. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पैठण क्षेत्रामध्ये मुंगी या ठिकाणी भगवत पूज्यपाद निंबाळकाचार्य झाले की ज्यांनी द्वैताद्वैत म्हणून म्हणलं. तेव्हा आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये द्वैती, अद्वैती, विशिष्टाद्वैती, द्वैताद्वैती, शुद्धाद्वैती अशी विस्तृत परंपरा आहे. त्या गौरांग महाप्रभूच्या परंपरेमध्ये ज्यांचा संस्कार झाला ते नृसिंहदासजी महाराज, जी दास परंपरा आहे वैष्णवांची, त्या परंपरेमध्ये आज नाशिक स्थित मंडळांतर्गत मंडळाचे प्रमुख स्वामी भक्तीचरणदासजी महाराज यांच्या अधिपत्याखाली जे काही मंडळ कार्यरत आहेत त्यामध्ये त्यांची आज महंताई या ठिकाणी संपन्न झाली. पण एवढ्यावर आपण समाधान मानू नये. मी सर्व साधू समाजाला विनंती करतो की आपल्या नाशिकचे ते भूमिपुत्र आहेत, त्यांचं शरीर विप्राचं आहे, त्याही बरोबर ते वेदशास्त्र संपन्न आहेत, भक्तिमान आहेत, वैष्णवांचे पंचसंस्कार त्यांनी धारण केलेले आहेत आणि पुढच्या येणाऱ्या महाकुंभात त्यांना महामंडळेश्वर पदावर आणि स्वतंत्र खालसा त्यांना द्यावा. त्यावर रामचंद्र की आणि एक अमृतस्थानाचा स्वतंत्र अधिकार ते आणि त्यांच्या भक्तांना आखाडा परंपरेनं द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो. खरं तर अखिल भारतीय वारकरी संप्रदाय हा 3 आणि पैकी निर्मोही आणि आखाड्यामध्ये विष्णुस्वामी परंपरेत आहेत. त्या परंपरेच्या वतीनं, आखाडा परंपरेच्या वतीनं आणि माझं जे शिक्षण प्रातस्मरणीय गुरुदेव मामासाहेब दांडेकरांकडे झालं तेव्हा वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा या संप्रदायामध्ये सामावलेली आहे. वारकरी पंथ कुंभमेळ्यामध्ये नव्हता, पण नाशिकच्या काही महनीय व्यक्तींना त्यामध्ये महंत दिनबंधूदासजी महाराज यांच्या आग्रहाखातर त्याही काळामध्ये माझे वैष्णवांचे संस्कार केले ते जमनाचार्यजी महाराज यांना सतोराबा म्हणतात. या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि नाशिकच्याच वैदिक ऋत्विजांच्या आग्रहामुळे वारकरी पंथ हा कुंभमेळ्यामध्ये गेला. त्याला आता 40 वर्ष झालीत आणि तेव्हापासून आम्ही कार्यकर्ते आमचे 7 खालसा आहेत. आणि म्हणून अखिल भारतीय वारकरी पंथ संप्रदाय निर्मोही आणि आखाडा आणि खालसा परिषदेच्या वतीनं स्वामींच्या आज या ठिकाणी महंताई झाली. ती आतापर्यंत स्वामी या पदात नव्हते. आज पट्टाभिषेक होऊन चादरवरून सर्व साधू समाजांच्या देखत त्यांचे पवित्राचे धर्मसंस्कार या ठिकाणी होत आहेत. मी या सर्वांच्या वतीनं त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा आणि त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करून माझ्या बोलण्याला विराम देतो. धन्यवाद महाराज. यानंतर आपल्याबरोबर वारकरी संप्रदायाचेच आणि ज्यांचा ज्ञानेश्वरीवर खूप गाढा असे अभ्यासक असलेले दुसरे संत जे आहेत तुळशीराम गुट्टे महाराज, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत 2 शब्दामध्ये आशीर्वादन द्यावे. गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. रामतीर्थ निरंजन मठ नाशिक यांचे मठाधिपती श्री नरसिंह कृपादासजी महाराज यांच्या पट्टाभिषेक सोहळ्यासाठी आपण सर्वजण साधू समाज, भक्त परिवार इथे आपण सर्व उपस्थित आहोत. पूजनीय, प्रातस्मरणीय सर्व साधू वाद यांना दंडवत करून मी माझ्या वाणीला सुरुवात करतोय की 4 फेब्रुवारी 1986 पासून 16व्या वर्षीपासून ज्यांनी या कार्याला वाहिलंय, म्हणजे आज जवळपास 2 तप, किती 2 तप, आपल्याला 1 तप करणं होत नाही, परंतु नरसिंह कृपादासजी महाराज यांनी 2 तप इथे तपश्चर्या केलेली आहे आणि साक्षात गोदामाईच्या अंगणात केलेली आहे. त्यामुळे गोदामाईचा अखंड आशीर्वाद, प्रभू रामचंद्रांची कृपा, कपालेश्वर भगवंताचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो हीच संत ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हरि ओम तत्सत. इस्कॉन परंपरेचे राधा गोपीनाथ मंदिराचे गोविंद प्रभूजी या ठिकाणी आलेले आहेत की आखाडा परिषद आणि इस्कॉन यांची परंपरा कशी आहे आणि परस्पर समन्वय कसा आहे याबाबत आणि नरसिंह कृपादास प्रभूजींना ते आशीर्वाद देतील. मी गोविंद प्रभूजींना विनंती करतो त्यांनी आपलं आशीर्वाद द्यावे. प्रणाम. सारे महंतों को मेरा दंडवत प्रणाम. जो शिवाजी महाराज जी के जो गुरु थे रामदास स्वामी जी, उन्होंने 3 मुद्दों को दिए थे. इसी मुद्दों को लेकर मैं नरसिंह कृपा को उनके विद्यार्थी के जीवन से जानता हूँ. और ये 3 मुद्दे थे: सामाजिक संवेदनशीलता,
राजकीय सतर्कता और आध्यात्मिक तल्लीनता, यही मुद्दों को लेकर नासिक क्षेत्र में जैसे वामन देव त्रिविक्रम बन गए वैसे उन्होंने कार्य किया हुआ है। उनका जो सामाजिक संवेदनशील यानी कि उनका परिवार, उनके परिवार के उनके पूर्वजों के घर में गुरु तेग बहादुर जी का पत्र भी है। सोचो यानी कि कितनी बड़ी आशीर्वाद मिली हुई है। उसी प्रकार से जो पुष्टि मार्ग के जो संस्थापक आचार्य थे वल्लभाचार्य जी, उनके परिवार का भी पत्र है। तो इसलिए जो परिवार का ऋण, अपने कुल के ऋण को पूर्ण करने के लिए और अपनी जो आध्यात्मिक जो विरासत है जो श्रील प्रभुपाद जी के द्वारा आई हुई है, 25 साल इसके साथ वो सेवा कर रहे, उसको लेकर और संघ के साथ जुड़े हुए हैं जो गोदावरी में जो सेवा चल रही है। इसलिए मैं यही कहता हूँ कि शिवाजी महाराज जी के एक बहुत बड़े योद्धा थे। उन्होंने बहुत सुंदर कहा था अपने शिवाजी महाराज जी को, बाजी पासलकर, उन्होंने कहा था, राज आपण स्वतःला मोजायचं बंद केलेलं आहे। ये उनकी गति है। आज से अपने आप को गिनना बंद करके समाज के लिए, राष्ट्र के लिए, धर्म के लिए अपना पूरा समर्पित करें। इसलिए भगवान रामचंद्र जी से, राधा गोविंद से और सारे गुरुओं से हम आशीर्वाद चाहते, अभिनंदन करते कि नरसिंह कृपा इस कार्य में अविरत बढ़ते रहे और बहुत लोगों को जोड़ते रहे। जय श्री राम। महाराजींचा संपूर्ण परिवार, शिंगणे परिवार, तो पण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण एकदा वाजवलं पाहिजे। धर्मासाठी आपलं एक घरातला मनुष्य पूर्णपणे वाहून देणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ते आज या परिवाराने केलेलं आहे। तर त्यांना जेवढे आपण या ठिकाणी आभार त्यांचे व्यक्त केले ते कमी असणार आहेत। त्यानंतर चादर विधीचा कार्यक्रम इथं होईल। आता आपण काही जण बघत आहात। जय श्रीराम। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय शिशितयापते नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज एक आनंद की क्षण है। हमारे मेरे परम स्नेही, हमारे परम मित्र नरसिंह प्रभु जी की आज हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल नासिक, आद्य संत महंत मंडल, बागलाल मंडल, बारकरी संप्रदाय के सभी पदाधिकारी आणि हमारे त्र्यंबक खरदर्शन अखाड़ा परिषद के अध्यक्ष की सभी की ओर से आज हमारे नरसिंह प्रभु को आज पटाभिषेक चादर विधि आज हम लोग सभी लोग के सम्मुख में आज करने जा रहा है। तराम बापू बानोसे या ठिकाणी विधिवत विधी सुरू करतील, त्यानंतर चादर कार्यक्रम होईल। पट्टाभिषेकाचा आपण संकल्प करीत आहोत। सर्व साधू संत महंतांच्या उपस्थितीमध्ये पट्ट शब्दाचा अर्थ होतो वस्त्र, अभिषेक शब्दाचा अर्थ होतो सर्व बाजूंनी सिंचन करणं। पण प्रत्यक्ष इथे अभिषेक न होता वैदिक मंत्रघोषांच्या द्वारे साधू संतांच्या उपस्थितीमध्ये मंत्रघोषात हा पट्टाभिषेक सोहळा त्यांना गादीवर बसून संपन्न केला जाणार आहे। हस्ते जलमादाय तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणञ्चैव सर्वं विष्णुमयं जगत् पूर्वोच्चारित एवं ग्रहण विशेषण विशिष्टाय शुभ पुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं विरक्त साधु समाज मंडल नासिक मंडल स्थित सर्वेषां साधु वृंदानां समेतानां सहितानां च अद्य तुम्ही म्हणायचे मम यथाशक्ती पट्टाभिषेक आख्यम कर्म पूजन पूर्वकंच अहम करिष्ये। पाणी सोड दो आणि ह्या राजसिंहासनाची पूजा करा तुम्ही पूर्णपणे। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर् दधातु। पूर्वास्वा पट्टाभिषेक स्थित सिंहासनाय नमः गंधादिभिः संपूज्य प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। हस्ते वस्त्राणि दद्यात्। आता सर्व साधू समाजाची जी मंडळी आहेत ती महावस्त्र घेतील आणि ती महावस्त्र त्यांना देऊन त्यांना त्या गादीवरती विराजमान करतील। त्यांना अतिशय सन्मानाने महंताई दिल्या जाते। या गादीवर त्यांना बसवलं जातं। सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय।
श्रीराम, जय जय श्रीराम। शांतिरंतरिक्षद्वे शांति पृथिवी शांतिरापः शांतिरेखधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि। श्री महंत नृसिंह कृपादास श्री महाराज की जय। रामचंद्र भगवान की, पवन सुदानुवान्य महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। धर्म की जय हो, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो। विश्व का आओ हमारे